31 मार्च श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन, त्यामुळे मी आज चालले हडपीडमधील मठात. चला जाऊया. पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ मठ हडपीडला माझं येणं झालं, ते सुद्धा त्यांच्या प्रकट दिनी. तर स्वामींच्या या मोठ्या सोहळ्यासाठी खूप आधीपासूनच मठात लगबग सुरू झाली होती आणि एवढा सुंदर मठ सजवलेला मी यापूर्वी कधीच बघितला नव्हता, कारण प्रकट दिनी कधी येणंच झालं नव्हतं. गेल्यावर पहिलं तुळजाभवानी देवी आणि गणपती बाप्पांचं दर्शन झालं. मठात आज बरीच गर्दी जमली होती, कारण सगळ्या स्वामी भक्तांसाठी आजचा दिवस खूप खास होता आणि स्वामींचं दर्शन झालं. मेन गाभाऱ्यात स्वामींची मूर्ती खूपच सुंदर सजवली होती. विविध फळाफुलांमध्ये आपले स्वामी विराजमान झाले होते. स्वामींचं डोळे भरून दर्शन घेतलं आणि मग तीर्थप्रसाद घेतला. प्रसादी म्हणून पेढे, लाडू, पुरणपोळी आणि प्रसादाचा शिरा होता आणि आपण आपल्या घरच्यांसाठी सुद्धा प्रसादी मागून घेऊन जाऊ शकत होतो. या प्रकट दिनानिमित्त आचऱ्यातील फेमस मूर्तिकार बाबा पांचाळ यांनी मठासाठी विशेष मूर्त्या बनवल्या होत्या. पुणे जेजुरीगड कडेपठारावरील देव मल्हारी मार्तंड यांचा येळकोट येळकोट जय मल्हार यांचा सुंदर देखावा सुद्धा साकारला आहे. मठात विविध कार्यक्रम सुरू झाले होते. भव्य दिव्य सुंदर अशी रांगोळी सुद्धा काढण्यात आली होती. फक्त मठच नाही तर मठाच्या अवतीभवतीचा परिसर सुद्धा सजवला होता. इकडे अन्नछत्रालयात महाप्रसादाची जोरदार तयारी सुरू झाली होती, कारण आज मोठ्या प्रमाणात लोक या महाप्रसादाचा आस्वाद घेणार होते आणि या मठातील महाप्रसाद खूपच चांगला असतो. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मल्हारांच्या देखाव्याचं उद्घाटन करण्यासाठी कलर मराठी फेम श्री स्वामी समर्थ मालिकेतील स्वामींची भूमिका साकारणारे ॲक्टर श्री अक्षय मुडावतकर हे सुद्धा आज मठात आले होते. तर त्यांना सुद्धा लाईव्ह बघता आलं आणि त्यांची भेट सुद्धा झाली. ओव्हरऑल प्रकट दिन हडपीडच्या मठात उत्साहात साजरा झाला. याबद्दलचा सविस्तर व्लॉग लवकरच येईल, त्यामध्ये तुम्हाला स्वामींचा संपूर्ण सोहळा बघता येईल. माझ्या ड्रीमर इन देवगड चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.